आटपाडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मतदान होत आहे। मतदारांचा उत्साह पाहता भारतीय जनता पार्टीला मतदान या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने घडत आहे। मी सर्व मतदारांना आवाहन करतो की तुम्ही सायंकाळी 6 वाजेपर्यंत 5:30 वाजेपर्यंत आपलं सर्व मतदान घरातून बाहेर काढायचं आहे। जर आपल्याला लोकशाही टिकवायचं असेल तर मतदानाचा टक्का आपल्याला वाढवायचा आहे। आपल्या विचाराला मतदान द्यायचं आहे। मतदान द्यायचं आहे ते फक्त विकास कामाला आणि आपल्या तालुक्याला कुठं फिरून घेऊन जाणार आहेत या लोकांना, या चांगल्या उमेदवाराला बघून तुम्ही मतदान करावं। भारतीय जनता पार्टी कायम तुमच्या सोबत आहे। तालुक्याचं वातावरण पाहता तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि भविष्यात चांगला मिळत जाईल। किती जागा येतील तुम्हाला असं वाटतं? मला 4 आणि खालच्या 8 12-0 होतील। आता काही तिळमात्र शंका नाही। भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी काही वेळापूर्वी बोगस मतदान झालंय असं आम्हाला कळालं, म्हणून तर मी आलो नाही तर मतदान आता होणार नाही। मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे, प्रशासनाला तशा सक्त सूचना दिल्या आहे। या तालुक्यामध्ये पहिलं बोगस मतदानावर जी दादागिरी करून करत होती ते दादागिरी मतदारांनी मोड काढलेले आहे। भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने मतदान घडेल आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सक्षम आहे अशी कोण दादागिरी करत असेल तर त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल। आटपाडी नगरपंचायतीच्या निकालाचा प्रभाव जिल्हा परिषदेवर पडलाय असं वाटतंय का? 100% आटपाडीतल्या शून्य मतदारांनी नगरपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये दिली आणि त्यामुळे हे आता बघताय गावोगावीचा जो लोंढा आहे तो भारतीय जनता पार्टीच्या मागे ताकदीने उभा राहिला आहे। त्यातच या भारतीय जनता पार्टीचा विजय आहे। नगराध्यक्ष तुम्ही सांगा, तुमचं मत सांगा। नक्कीच आता आदरणीय ब्रह्मानंद पडळकर शेटनी जे आता विश्लेषण केलं ते खरं उत्साह सुद्धा प्रचंड आहे आणि प्रतिसाद सुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी चांगला आहे आणि नक्कीच सगळीकडे नवचैतन्याचं वातावरण दिसतंय आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठी संधी आपल्या तालुक्यामध्ये आहे। बोगस मतदान कोण करते असं तुम्हाला वाटतंय? बोगस मतदान विरोधकांकडून आमच्या कानी आलेल्या माहितीनुसार जी काही बाहेरची लोक आणून काही ठिकाणी जमा केले जात आहेत, बोगस आधार कार्ड निर्मिती 1 तासाच्या तयार होत आहेत आणि ते मतदान घडवून आणलं जातंय। तर हे आमच्या कानी आल्यामुळे आदरणीय ब्रह्मा शेटनी लगेच तातडीनं तालुका दौरा आता सुरू केलेला आहे। प्रशासनाला या ठिकाणी एक सांगितलेलं आहे की इथून पुढे तरी रोका झालेला असेल ते नाही, आणि तक्रारी सुद्धा आता तहसील कार्यालयामध्ये जाऊन धडकलेल्या आहेत। मी आतापर्यंत कुठल्या गावाला भेटी दिली? माझं चाललंय तालुक्यातल्या सर्व गावाला भेटी चालले, दिगची सुरुवात आहे। संध्याकाळ माझा तालुका कव्हर होईल आणि एक लक्षात घ्या, बोगस माणसं बोगस मतदान करतात, चांगली माणसं लोकशाही वाचवायचं काम करतात।